निगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार। निगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार। आंबेडकर यांनी संविधान लिहिताना त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता, म्हणून त्यांनी कुठे डगमगले नाही। त्या जागेची जयंती करण्यासाठी आज मावळांसोबत भीमसैनिक पण 100% उभे राहतील। आज शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव निमित्त मीटिंग संपली। सर्व पक्षीय सर्व सामाजिकरीते सर्वांनी येऊन पुढाकार घेऊन अध्यक्षपदी गोलूभाऊ कापडे आणि दुसरे अध्यक्ष पिंटूभाऊ मराठे हे 2 जण अध्यक्ष आम्ही सर्वांच्या मताने नेमलेले आहे आणि याच्यात 7 उपाध्यक्ष आम्ही केलेले आहे नेहमीप्रमाणे। आणि पुढची मीटिंगला कोणते कार्यक्रम कसे घ्यावे आणि त्याची आखणी होणार आहे। यावेळी सर्वांचा मानस एकच आहे, एक समिती बनवण्यात आलेली आहे, त्या सर्वपक्षीय सर्व जातीय म्हणून एक समिती बनणार आहे। त्या समिती मेंबर म्हणून एक ग्रुप तयार होणार आहे आणि ती समिती कायम गठीत होऊन पुढे आजीवन चालणार आहे। आम्ही असो नको असो अशी ती एक समिती बनवणार आहे। समिती मेंबर म्हणून आम्ही वार्षिक 1000 रुपये फी ठेवलेली आहे। येणाऱ्या 1 तारखेपर्यंत शिवजयंतीच्या 1 मार्चपर्यंत 500 सदस्य बनवण्याची सर्वांनी जबाबदारी घेतलेली इथं। आणि मला तरी वाटतं की आम्ही मावळे जर एकत्र आलो तर 500 सदस्य होणार आहे आणि एक बारकोड राहणार आहे। त्या बारकोडवरतीच ते स्कॅन करून पैसे जाणार आहे। उरलेले पैसे सामाजिक उपक्रमासाठी कुठेतरी जमा होण्यासाठी लागणार असेल कोणातरी शहरामध्ये तिथं ते वापरले जाणार, तिथं पूर्ण अधिकार समितीला राहणार आहे। अशा प्रकारे ही नवीन प्रथा आम्ही पाडण्याचा प्रयत्न करतो आहे। यावेळी आमचा 500 सदस्यांचा मानस आहे, येणाऱ्या वर्षामध्ये 2000 सदस्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे। जे मान्य असेल ते होईल, शेवटी पण आम्ही प्रयत्न करतोय। जय शिवराय। जय श्री शिवराय। तिथीप्रमाणे 6 मार्च रोजी होणाऱ्या शिवजन्मोत्सव समितीसाठी आमचे 2 बंधू शिवभक्त शिवप्रेमी प्रत्येक वर्षी आम्हाला ज्यांचा सहकार्य असतो तसे अभिजित मराठे उर्फ पिंटू मराठे आणि आमचे मिलिंद कापडे ॲडव्होकेट मिलिंद कापडे गोलू कापडे यांची निवड करण्यात आलेली आहे। आणि आमची जम्बो कार्यकारिणी असते, आमचे उपाध्यक्ष म्हणून शेराव विस्पुते, गणेश चौधरी आणि आमचे मुकुल शिंदे असे प्रकारे निवड करण्यात आलेली आहे। आणि मी सर्व भुसावळकरांना एक जाहीर आवाहन करतो की येणारी पुढची कार्यकारिणीची मीटिंग आहे आमची 20 तारीख याच मंदिरमध्ये होणार आहे। तरी सर्व शिवभक्त सर्वधर्मीय सर्व पक्षीय शिवभक्तांनी उपस्थित राहून सहकार्य करावे। जय शिवराय। जय श्रीराम। आज सर्व बांधवांनी भुसावळमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संप्रदाय मिळून जी नेहमीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती करण्याची जी प्रथा आहे फाल्गुन वद्य तृतीया ही अबाधित ठेवता आज इथे नियोजन करण्यात आलेले आहे। भुसावळ शहरामध्ये जे मावळे आहे छत्रपती शिवरायांचे त्यांच्या बॅनरचं प्रदर्शन, त्याचप्रमाणे भव्य बाईक रॅली आणि विविध सोहळ्यांच्या मार्फत ही शिवजयंती साजरी होणार आहे। त्याचं नियोजन आज अध्यक्ष उपाध्यक्ष हे सर्व नियोजन करून आज मोठ्या संख्येने आज कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचप्रमाणे असं आवाहन करू इच्छितो की पुढची बैठक ही 20 फेब्रुवारी रोजी बालाजी मंदिर पांढरण टाकीच्या मागे आहे, त्याच्यासाठी देखील जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहायचं आहे अशी विनंती शहरातील सर्व तरुणी माता भगिनी यांना विनंती करतो। आणि या शिवजयंतीला अतिशय अभूतपूर्व करण्यासाठी भुसावळ शहराचा शिवजयंती एक आदर्श निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे अशी विनंती पर आव्हान मी करतो। धन्यवाद। अध्यक्ष उपाध्यक्ष अभिजित मराठे आणि गोलूभाऊ कापडे यांचं हार्दिक अभिनंदन करतो। आणि त्यांनी ही शिवजयंती आमच्या सर्वांना घेऊन उत्साहात साजरी करावी, सांस्कृतिक आणि उत्साहात साजरी करावी ही त्यांना विनंती आहे। आणि येत्या भविष्यात कुठेतरी एक शिवाजी महाराजांवर एक अभ्यासिका चालू करावी ही त्यांना समितींना मी सुचवायचं सांगतो। जय जिजाऊ जय शिवराय। येणाऱ्या 6 मार्च शिवजन्मोत्सव तिथीनुसार पूर्ण दरवर्षाप्रमाणे भुसावळात बनवण्यात येत असते। यावेळेस सर्वांनी काय नियोजन होणार आहे हे सर्वांनुमते ठरवलं व
यावेळेचे अध्यक्ष श्री पिंटू मराठे व गोलूभाऊ कापडे या दोघांना एक सर्वांच्या निर्णयाने यांना आज जाहीर केलेलं आहे। व यावेळेस असं झालं की पोवाडे आणि प्रत्येक राजकीय कोणते न बॅनर लावता एक जे शिवाजी महाराजांचे मावळे आहे या मावळ्यांचं पूर्ण भुसावळामध्ये बॅनर लागणार आहे व पूर्ण भुसावळ भगवामय करणार आहे। काय जय भीम जय शिवराय, ज्याप्रमाणे आज समाजाने एकीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्षांची व उपाध्यक्षांची समिती गठीत केली, तसेच त्याप्रमाणे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता, म्हणून त्यांनी कुठे डगमगले नाही। त्या जागेची जयंती करण्यासाठी आज मावळांसोबत भीमसैनिक पण 100% उभे राहतील। पण तेवढं जेवढं मावळे योगदान दिले तेवढेच भीम सैनिक पण पूर्ण सगळं मी समाजाच्या वतीने गवाही देतो की तेवढेच मावळ्यांसोबत भीम सैनिक पण हर्षोल्लासात जयंती साजरी करण्यासाठी 100% योगदान देतील। आजच्या या समितीच्या बैठकीमध्ये 2 अध्यक्ष असे नेमणूक करण्यात आलेले आहे। गोलूभाऊ आणि अभिजित भाऊ यांना अध्यक्ष बनवण्यात आलेला आहे, उपाध्यक्ष पण आहे। आणि यावर्षी आमचा हा निर्णय जोही निर्णय यावर्षी घेण्यात आलेला आहे की समिती बनवणार आहे आणि फाउंडेशन आम्ही एक क्रिएट करतोय, ज्या फाउंडेशन निमित्त आम्ही लोकांसाठी जनसेवासाठी चांगले कार्य करू शकतो पुढील काही वर्षात, असं एक निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि आज भुसावळचं पॉप्युलेशन 2.5 लाख 2 लाखच्या वरती आहे, 2-3 लाखच्या वरती भुसावळचं पॉप्युलेशन आहे। कधी भुसावळ शहरातल्या प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने पण 1000 रुपये देऊन सदस्य नोंदणी केली तरी आपल्या भुसावळ शहरात शिवजयंती एक कशा पद्धतीने साजरी केली जाऊ शकते हे तुम्ही विचार करा। दुसरी गोष्ट, यावर्षी जसं मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं की पोवाडे होणार आहे, पण यावर्षी पोवाडे 100% होणार आहेत। भुसावळच्या गल्लोगल्लीमध्ये पोवाडे होणार हे नक्की। धन्यवाद। त्या 6 मार्चला होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज बालाजी मंदिरामध्ये सर्व शिवप्रेमींची आज बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे। मी सर्व जे अध्यक्ष यांची जे निवड झालेली यांना शुभेच्छा देतो आणि 6 तारखेला जी शिवजयंती उत्सवामध्ये साजरी करण्याचं भुसावळ शहरातील सर्व जनतेनं आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराज। येणाऱ्या 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। सालाबादप्रमाणे यंदाही आम्ही सर्व मावळ्यांनी मिळून आणि शिवप्रेमींनी मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड केली। यावर्षी शिवजयंतीच्या शहर समितीच्या अध्यक्षपदी 2 अध्यक्षांची आम्ही यावर्षी निवड केलेली आहे। त्यात गोलू कापडे आणि अभिजित मराठे या 2 युवकांना आम्ही यावर्षी संधी दिलेली आहे आणि त्याच्या पाठीशी सर्व राजकीय पदाधिकारी नगरसेवक हे लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी एक मुखानं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे येणारी शिवजयंती ही धूमधडाक्यात आणि चांगल्या पवित्र वातावरणात निश्चितपणे साजरी होईल। कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी, शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर, दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार, शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर, दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार।
सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाच नाव रे. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है माए भवानी. रगल राजांची दुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजे. जगवार गात गाणं भाराभरी शिवबाराचं टंक वाजे. अडलं वाजे मराठीचे गणिले काहमनी खात होती. त्यांचा कारवी करूया माझे आमच्या भाराने नाचली. रगल राजांची दुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजे. भिवंडी पेटवा तोफांचा गजर होऊ द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.